नमस्कार, मी आकांक्षा. द फोर्थ डायमेन्शनच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 21 मार्चलाच जागतिक कविता दिन होऊन गेला आणि हे माझं भाग्य की त्या दिवशी मी पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाला गेले होते आणि तो दिवस वैभव जोशी आणि संदीप खरे अशा मोठ्या दिग्गज कवींच्या सानिध्यात गेला. सो दॅट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. आणि तर त्या कविता दिनानिमित्त कवितेवरतीच रचलेली एक कविता आहे, ती मला तुमच्यासमोर सादर करायची आहे. पण त्याआधी नक्की त्या कवितेत काय आहे हे मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल. जसं संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणून गेलेत, करीतो कवित्व म्हणाल हे कोणी, नव्हे माझी वाणी पदरची. इतका मोठा दिग्गज कवी जेव्हा असं म्हणतो की ही जी प्रतिभा लाभलेली आहे त्यामध्ये माझं काहीच नाही आहे, तर मग आपण पामर कोण स्वतःच्या कलेबद्दल किंवा स्वतः निर्माण केलेल्या काही गोष्टींवरती गर्व करणारे किंवा मीपणा मिरवणारे. तर मग मला सुद्धा जो एक छोटासा काव्यांश लाभलेला आहे, थोडेफार इकडचं तिकडचं शब्द गोळा करून जे काही लिहायला येतं, त्याबद्दल खरं तर मी सुद्धा त्या एका ऊर्जेची किंवा आपण म्हणू परमेश्वराची मी नेहमीच ऋणी आहे. आणि हे जे काही त्यानं मला दिलंय, म्हणजे मला जो गोष्टींचा वेगळ्या एका कंगोऱ्यामधून गोष्टींना बघता येतं किंवा गोष्टींचा आस्वाद घेता येतो, तर त्यासाठी नक्कीच मी त्याला माझी ही एक काय म्हणू काव्य पुष्पांजली किंवा काव्यांजली मी अर्पण करते. सो मी ऐकवते तुम्हाला माझी कविता. कवितेचं शीर्षक त्रिज्या म्हणजे रेडियस. चोचीतून बी रुजवणारा पक्षी तुझा, गर्भधारणा करणारी पृथा सुद्धा तुझी, अलवार अवतरणारा वसंत बहरही तुझा, अनतृषेवर अनुग्रहलेली तोयाची लहरही तुझीच. तोय म्हणजे पाणी. बाळसेदार वेलीला तुझ्याच बुंध्याचा आधार, वेलीच्या फटकाऱ्यातून नागमोडी नक्षी उमटवणारा तूच तो कलाकार. बघता बघता तुझी वेल मोठी झाली, तिला किती किती परिमळणारी फुलं आली. माझ्या वाटेवर निव्वळ येत होता तुझा हा बगीचा, तशी चालता चालता ओंजळभर फुलं माझ्याही हातात आली. तू संवेदित केलेली नासिका, तुझ्या कृपेने लाभलेले चक्षु, अन तू जाणीवेत ठेवलेले स्पर्श, त्याचमुळे मीही सुमनमोहित झालो आणि अनाहूत तुझ्या पायी चालत राहिलो राऊळाच्या वाटा, आणि कृतज्ञपणे वाहिली तुझ्याच पाऊलांशी तूच निर्मिलेल्या त्या पुष्पांची ओंजळ. हातात, रंध्रात, मनात, लेखणीत बहरलीये तुझीच फुलं, एक मळलेली तरीही अनवट वाट. अनवट म्हणजे वेगळी, निराळी. हातात, रंध्रात, मनात, लेखणीत बहरलीयत तुझीच फुलं, एक मळलेली तरीही अनवट वाट. हळूहळू घेऊन चाललीये मला समाधानाच्या कैलासगिरीपर्यंत. इतकी विरक्त, अनुरक्त, निकटची नि असंबद्ध अशी तुझी माझी आणि कवितेची नाती. इतकी विरक्त, अनुरक्त, निकटची नि असंबद्ध अशी तुझी माझी आणि कवितेची नाती. कविता म्हणजे नक्कीच मला सापडलेली त्रिज्या, माझ्यातून तुझ्यामध्ये प्रवेशण्यासाठी. कविता म्हणजे नक्कीच मला सापडलेली त्रिज्या, माझ्यातून तुझ्यामध्ये प्रवेशण्यासाठी. तर मला तुम्हा सगळ्यांना हे आवर्जून सांगावंसं वाटतंय की मी या कवितेचं शीर्षक त्रिज्या असं का ठेवलं.
त्रिज्या म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं, त्रिज्या म्हणजे रेडियस. तर हे सगळं जीविताचं चक्र आहे, जे आपल्या आयुष्याचं चक्र आहे. तर त्याला जे कोणी नियंत्रित करतंय, जी एक सकारात्मक ऊर्जा आहे, जो तो परमेश्वर आहे, ज्याची आपण पूजा करतो, ज्याच्यावरती आपण भक्ती ठेवतो, ज्याच्यावर आपण श्रद्धा ठेवतो आणि ज्याच्यावरती श्रद्धा ठेवून आपण आपलं प्रत्येक काम करतो, तर तो आपल्या मनाचा, शरीराचा, भावनांचा मध्यबिंदू आहे. तर वर्तुळाच्या परिघावरून मध्यबिंदूपर्यंत, म्हणजे परिघ म्हणजे सर्कम्फरन्स वरून सेंटर पॉइंट पर्यंत आपल्याला असंख्य रेडियस काढता येतात. तर या मध्यबिंदूपर्यंत, समाधानापर्यंत, श्रद्धेपर्यंत, आपल्या देवापर्यंत पोहोचण्याचे असंख्य मार्ग आहेत. आणि त्यामधला एक मार्ग म्हणजे ही कविता. आणि म्हणूनच मी या कवितेचं शीर्षक त्रिज्या असं ठेवलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय.